पण पण आर्या एक असतं ना, की लहानपणी जेव्हा इतकं फेम मिळतं, तेव्हा घरच्यांना एक टेन्शन असतं, की बापरे! आता थोडी हवेत जाण्याची मूल शक्यता हो. असतं किंवा एक आता मला सगळेच ओळखतायत किंवा आता मी फेमस झाले, हे सगळंच असतं. ग्राउंडेड कशी राहिली आणि घरच्यांनी किती मदत केली या सगळ्यांमध्ये? खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात हवा गेलीच होती. कारण देऊळ बंदानंतर खूप कार्यक्रम मिळायला लागले. हं. अ, खूप जसं कलाकारांच्या भाषेत सुपाऱ्या हं. भेटायला लागल्या आणि खूप लोकं भेटायला लागली. खूप लोकांचं प्रेम भेटायला लागलं आणि ह्यानंतर असं झालं, की अरे, मी तर नेक्स्ट लेव्हलच म्हणजे मी हो, काहीतरी खूपच हो. मोठी स्टार वगैरे झाली आहे, हे सगळ्या गोष्टी डोक्यात भरल्याच होत्या. कारण काय व्हायचं ना, मला आठवतंय मी पेट्रोल पंपवर होते आणि माझ्या आईने मला लहानपणी शिकवलेलं, की झिरो बघायचा आणि ते झिरो नाही दिसला, 1 पासनं जरी स्टार्ट नाही झालं, म्हणजे 0, 1, हं. 2 ते 2 पासनं जरी झालं तरी मी त्यांना म्हणजे, "नो, 2 पासनं झालं, 2 पासनं झालं, 1 पासून का नाही झालं?" तर एकदा मी असंच केलं. आणि तो जो पेट्रोल भरणारा माणूस होता, तर त्याने मला ओळखलं. "अरे, तू देऊळबंदमधली लहान मुलगी का?" आणि मग त्याने सगळ्यांना सांगितलं. बरं, सगळ्यांनी मग नंतर ओळखलं आणि मग माझ्या आजूबाजूला इतकी तुडंब गर्दी झाली होती फोटो काढण्यासाठी. मग त्यानंतर स्टोल बांधणं, म्हणजे माझ्या गुडघ्यापर्यंत वगैरे तो स्टोल यायचा तेव्हा. हं, हं, हं. असं असायचं आणि मग मला ते खूप आवडायला लागलं, की इतके लोकं मला ओळखतात आहे. वॉव! मला आता प्रायव्हसी मला हं. अशी हवी आहे, तर ती मला भेटत नाही वगैरे असं व्हायला लागलं. देऊळ बंदनंतर मग परत बॅक टू बॅक सगळ्याच ब मराठीमधल्या लेजेंड्ससोबत मला काम करायची परत संधी मिळाली. त्यात मला बॉलिवूडसोबत म्हणजे बॉलिवूडचे जे सुपरस्टार्स आहेत, सुनील शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. तर ती हवा गेली होती. मला अबकचाच किस्सा आहे. हे बॅक टू बॅक सगळे सिनेमे हं. झाले आणि पोस्टर गर्ल हिट, बंदीशाळा हिट. त्यानंतर परत अबक मिळाला आणि अबकमध्ये पण खूप स्टार कास्ट होती. तर त्याच्यातले एक ॲक्टर होते, तर ते "ए स्पॉट मला पाणी दे" असं केलं आणि मला असं झालं, हे मी पण बोलू शकते. म्हणजे मला पण लोकं ओळखतात ना, मी पण हं. सेलिब्रिटी आहे ना, मग मी पण बोलणार. तर तेव्हा माझ्यासोबत आई असायची सेटवर कारण मी लहान हं. होते. तर तेव्हा आई असायची. तर मी म्हटले, "मला पण द्या स्पॉट, मला पाणी पाहिजे." तर माझ्या आईने मला लूक दिला एक आणि मग मी हॅ, हॅ करून मी पाणी प्यायलंय. प्यायल्यानंतर आई म्हटली, "बाबू चल जरा व्हॅनिटीमध्ये जरा बोलायचंय." म्हणलं, "काय बोलायचंय?" "नाही ते जरा केस तुझे खराब झालेत, चल ते नीट करायचेत." आणि माझं असं झालं मी भिकाऱ्याची भूमिका करते. मला घाणच दिसायचंय. हं. "तू का करतेय?" ते "चल" बोलले ना. मग मी गेले. म्हटलं असेल काहीतरी. आणि व्हॅनिटीत नेऊन माझ्या मम्मीने मला खूप तुडवलं. म्हणजे खूप मारलं मला आणि मी रडत होते. जमिनीत पाय ठेवायचे. म्हणजे किती उडालीस तरी खाली, नाहीतर पंख हं. मी छाटणार. हं. हे शब्द होते माझ्या आईचे, जे माझ्या अजून पण फिट आहेत डोक्यात. त्यानंतर धमकी अशी मिळालेली, की बाहेर जाऊन जर कोणाला कळलं, की मी तुला मारलंय आणि तू रडली आहेस, तर तुला रूमवर गेल्यावर अजून मारणार. तर ते फिट म्हणजे मी अजून जरी मी कुठल्याही हं. सेटवर गेले, मला कोणी आता युजुअली आपण व्हॅनिटीमध्ये जातो, तर येतातच विचारायला, "मॅम नाश्ता पाहिजे का काय?" हं. विचारते, "दादा तुमचं नाव काय आहे?" फॉर एक्झाम्पल रुपेश आहे. हं. ओके. मग मी सेटवर गेले, "रुपेश दादा मला पाणी देता प्लीज?" हं. हेच माझे शब्द असतात. सो माझ्या आई आहे त्या बाबतीत, की तिने मला खूप काय म्हणतो खाली ठेवलं, की "ये तू कोणी नाही आहेस अजून, खाली राहा, काही नाही आहे. अजून खूप खूप मोठं व्हायचं आहे तुला आणि मोठी झाली तरी जमिनीत पाय ठेव, वर नको उडूस." असं आहे. खूप सो ती मस्त. एक म्हणजे आहे. छानच आहे आणि हे असंच असावं प्रत्येक कलाकाराने. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.